न्यू क्लास टीचर. दररोज सारखे गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. गट्टू लवकर आवर, नाहीतर आज परत आपल्याला उशीर होईल आणि क्लास टीचर सीमा मॅडम आपल्याला ओरडतील. हो हो, मी तयार झालोय चिंकी, चल जाऊया. हे घ्या मुलांनो, तुमचा डबा ठेवा. गट्टू चिंकी आपापला डबा बॅगेत ठेवतात आणि बाबांसोबत शाळेत जातात. शाळेत पोहोचताच ते आपल्या वर्गाकडे जातात. त्यांना वर्गात जाण्यासाठी पुन्हा उशीर झालाय. हाच विचार करत करत ते झपाझप पावलं टाकतात. पण ते क्लासमध्ये बघतात तर तिथे सीमा मॅडम नव्हत्याच. ते दोघे जाऊन आपापल्या जागेवर बसतात. अगं गुड्डी, अजून सीमा मॅडम आल्या नाहीयेत का? हो चिंकी, कदाचित आज मॅडम सुद्धा तुमच्यासारख्याच लेट आहेत. तर मग मॅडमना सुद्धा उशिरा येण्यासाठी पनिशमेंट मिळेल. हे ऐकून चिंकी, बंटी आणि गुड्डी हसू लागतात. तेवढ्यात क्लासमध्ये एक नवीन टीचर येतात. त्यांना बघून सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित होतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. मुलांनो, आजपासून 1 आठवडा मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. कारण सीमा मॅडम शाळेच्या काही कार्यक्रमांमध्ये बिझी असणार आहे. ठीक आहे? हे ऐकून सगळी मुलं आपापसात खुसूरफुसूर करू लागतात. शांत व्हा. मुलांनो, मला माझ्या वर्गात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. आता 1 आठवडा मी तुमची अटेंडन्स घेणार आहे आणि 4थ्या तासाला तुम्हाला गणितही मीच शिकवणार आहे. तुम्हाला माझ्या वर्गात एकदम शांत राहायचंय. ओके? ओके मॅम. मॅडम सगळ्या मुलांचे अटेंडन्स लावतात आणि निघून जातात. सुट्टीमध्ये गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी जेवण करत असतात. यार, मला आपल्या नव्या मॅडम खूपच स्ट्रिक्ट वाटत आहेत. खरंय रे, आपण त्यांच्या वर्गात अजिबात बोलू शकत नाही. त्या आपल्याला ओरडल्या तर. मला सीमा मॅडमची खूप आठवण येतेय. त्यांनी आता लवकर परत यावं. एकदम बरोबर. आपल्या सीमा मॅडम किती मस्त आहे ना. बरं, तुमचा डबा आता लवकर संपवा. 4थ्या तासाची घंटा आता होईलच इतक्यात. नाहीतर त्या स्ट्रिक्ट टीचर कडून सगळ्यात पहिले ओरडा आपल्यालाच बसेल. अरे गट्टू, शुभ बोल रे. असं काहीच होणार नाही. आपण सगळे तर चांगले स्टुडंट्स आहोत. आपल्याला कशाला ओरडा बसेल. तेवढ्यात बेल वाजते आणि सगळेजण पटकन हात धुवून घेतात आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसून घेतात आणि पुन्हा एकदा त्या नव्या मॅडम येतात. गुड आफ्टरनून मुलांनो. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मॅम. तुम्ही सगळ्यांनी तुमचा डबा नीट संपवलाय ना? हो मॅम. कोणीही घाबरल्यामुळे मॅडमला नीट उत्तर देऊ शकत नव्हतं. अरे काय झालं? असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी आज डबा नीट खाल्ला नाहीये. कोणामध्येच एनर्जी नाहीये आणि एनर्जी शिवाय आपण गणित कसं शिकणार? मुलांना शांत बसलेलं बघून मॅडम म्हणतात, बरं मला सांगा, तुमच्यापैकी सगळ्यात आधी मला इंट्रोडक्शन कोण देईल? पण पुन्हा एकदा काहीच कोणी बोलत नाही. मॅडम विचार करतात. कदाचित हे माझ्यामुळे नर्वस झालेत. तेवढ्यात मॅडमला एक आयडिया सुचते. त्या म्हणतात, असं वाटतंय की तुम्ही मला घाबरताय. पण जर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं नाही, मग आपण अभ्यास कसा सुरू करायचा? काय करायचं बरं? चला एक गेम खेळू. गेम हे नाव ऐकताच सगळी मुलं खुश होऊन जातात. गेम? कोणता गेम मॅम? एक खूप इंटरेस्टिंग गेम, ज्यामध्ये मी ज्या मुलाला उभं करेन तो मला स्वतःचा नाही तर त्याचा बेस्ट फ्रेंडचा इंट्रोडक्शन देईल आणि त्याच्याविषयी सांगेल. सगळी मुलं कन्फ्यूज होऊन जातात. मग मॅडम म्हणतात, अरे, मला तर तुम्ही सगळे कन्फ्यूज दिसताय. थांबा, लगेच सांगते. मुला, तू उभं राहा. येस मॅम. आधी तू मला तुझं नाव सांग आणि मग हे सांग की ह्या वर्गात तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? मॅम, माझं नाव गट्टू आहे आणि माझा बेस्ट फ्रेंड बंटी आहे. तो बघा बंटी. बर, तर गट्टू, आता तुझ्या मित्राचं बंटीचं इंट्रोडक्शन दे की त्याला काय आवडतं आणि त्याचे आवडते विषय कोणते. मॅडम, हा बंटी आहे आणि त्याचा आवडता विषय तर इंग्लिश आहे. आणि हो, त्याला माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायलाही खूप आवडतं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि गट्टू, हे सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅम, माझा आवडता विषय गणित आहे. सीमा मॅडम आम्हाला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने गणित शिकवतात आणि त्यांच्या गणिताच्या क्विजमध्ये मी नेहमी पहिला येतो. खूप छान गट्टू. आता बस.
ओके मॅम. आता कोणाची पाळी आहे? हां, तू सांग बाळा, तुझं नाव काय आहे आणि तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? गुड्डी उभी राहते आणि म्हणते, मॅम, माझं नाव गुड्डी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड चिंकी आहे. चिंकी हे ऐकून खुश होते आणि हात वरती करून मॅडमला म्हणते की तिचंच नाव चिंकी आहे. अच्छा, आणि चिंकी, आता तू हे सांग की तुला माहितीये का की चिंकीला खाण्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? हो मॅडम, चिंकीला सगळ्यात जास्त चीज सँडविच, जे माझी आई डब्यात देते, ते आवडतं. अच्छा, चिंकी, गुड्डीने बरोबर सांगितलं का? हो मॅडम, एकदम बरोबर सांगितलं. व्हेरी गुड गुड्डी. आता बस तू. आता मला कोण त्यांच्या बेस्ट फ्रेंड विषयी सांगणार आहे? आता यावेळी सगळी मुलं स्वतःहूनच हात वर करतात आणि उत्तर देऊ लागतात. सगळ्या मुलांची नव्या मॅडमशी ओळखही होते आणि सगळ्या मुलांचं मॅडमशी इंट्रोडक्शनही. सगळी मुलं नव्या मॅडम सोबत खूप फ्रेंडली होऊन जातात आणि मनापासून गणित शिकतात. आणि अशा प्रकारे एक आठवडा संपतो आणि सीमा मॅडम पुन्हा येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. तर तुम्ही मला मिस केलं की नाही? केलं मॅम. आजपासून मीच तुम्हाला परत शिकवणार आहे. मॅम, तुम्हाला माहितीये, आम्हाला सगळ्यांना त्या नवीन क्लास टीचर खूप आवडल्या. पहिल्याच दिवशी त्या आमच्यासोबत गेमही खेळल्या. आणि मॅम, त्यांनी तर मॅथ्स क्विज सुद्धा घेतली, ज्यामध्ये परत गट्टू जिंकला. ते तर होणारच होतं. हो मॅम, आम्हाला तुमची खूप आठवण आली. हो मॅम. काही हरकत नाही मुलांनो. आता मी परत आली आहे ना. चला, आता परत आपण अभ्यासाला लागूया. आणि कधी कधी त्या मॅडम सुद्धा तुम्हाला शिकवायला येतील. ओके मॅम. आणि यासोबतच सगळी मुलं आपला वर्ग जुन्या मॅडम सोबत सुरू करतात. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे आय विल मेक ग्रुप ऑफ 4 मेंबर्स फॉर दिस प्रोजेक्ट and I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे आहेत. चला, आता मी तुमच्या 4 मेंबरचे ग्रुप बनवतो, मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी, तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू, चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे, तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे, ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील.
अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचरकडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर ॲम्ब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं ॲम्ब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. हा हा हा, बुद्धू, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झालीये. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. We have this magnet, and in this magnet we have the South Pole and the North Pole, which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक्यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. Hello everybody. All we are presenting you the project of emergency vehicles. We have different emergency vehicles like ambulance. जर कोणी emergency patient असेल तर त्याच्यासाठी आपण ambulance यूज करतो. We have fire brigade. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. दिस इज अ पोलीस व्हॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेजकडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे.